मुंबई आणि उपनगरासहित कोकण पट्ट्यामध्ये उष्णतेचा तडाखा वाढणार आहे. मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे. आज सकाळपासूनच इथली जर स्कायलाईन पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की ऊन जे आहे ते सकाळपासूनच येऊ लागलेलं आहे. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्टसुद्धा जारी केलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमान 35°C तर किमान 30°C राहील. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आर्द्रतेमुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवतोय. चटके बसतात आणि दमट हवेमुळे घराबाहेर पडणाऱ्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय. राज्यभर मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी सुमारे 5 दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती गेल्या 5 दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या उत्तरेकडील काही भागात मान्सूनची पुढील वाटचाल सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात त्याची गती जी आहे ती मंदावलेली आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याला मुंबईकरांना आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील जनतेला सामोरं जावं लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.